हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि हो, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि माझ्या कालच्या व्हिडिओला तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल देखील तुमची खूप मनापासून आभारी आहे. तर बघा, आज आहे गुरुवार आणि गुरुवारनिमित्त मी नेहमी माझ्या उंबरट्याला हळदीचं लेपन करत असते. तर बघा ताईंनो, घराचा उंबरटा हा पवित्र मानला जातो. उंबरटा म्हणजे घराच्या आत आणि बाहेर यांच्यामधील सीमा. त्यामुळे उंबरट्याचं पूजन करणे एक धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे. उंबरटा पूजन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा, सुख, शांती, समृद्धी येते. उंबरट्यावर हळद, कुंकू, फुलं किंवा रांगोळी काढल्याने देवदेवतांचे आशीर्वाद मिळतात आणि नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही, अशी श्रद्धा आहे. उंबरटा आपल्याला नम्रता, आदर, शिस्त याची आठवण करून देत असतो. म्हणून नेहमी उंबरट्याचं पूजन हे करावं. तर आता गुरुवारच्या निमित्ताने मी इकडे देव उजळून घेतलेले आहेत, कारण आज स्वामी महाराजांचा अभिषेक करते. त्यामुळे बाकीचे देव पण मी नेहमीच उजळते, पण आज गुरुवार मी उजळलेलेच आहेत देव. तर बघा, मगाशी जे उंबरट्याला लेपन केलं होतं हळदीचं, ते छान असं सुकलं. त्याच्यानंतर मग मी त्याच्यावरती रांगोळी काढत आहे. कारण बघा, मला ही खूप लहानपणीपासूनच मी बघत आलेली आहे, माझ्या मम्मीची सवय. तर त्यामुळे मला देखील ही अशी छान सवय लागलेलीच आहे की उंबरट्यावरती रोज डेली अशी रांगोळी काढायची. त्याच्यानंतर बघा, इथे उंबरट्याच्या मधोमध अष्टलक्ष्मीचं स्थान असतं. त्यामुळे मी नेहमी तिथे कमळाचं फुलाची रांगोळी काढते, कारण माता लक्ष्मीला कमळाचं फूल अत्यंत प्रिय आहे, हे यामागचं कारण असतं. त्यामुळे मी इकडे तीच रांगोळी काढते. त्यानंतर बघा, अशा मधोमध मी स्वस्तिक हे शुभचिन्ह काढलेलं आहे. स्वस्तिक याच्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह जे वातावरण आहे ते निर्माण होतं. आपल्या घरामध्ये जर कोण आलं, त्याची काही वाईट नजर असेल किंवा त्याच्या मनामध्ये वाईट विचार चाललेले असतील, तर त्या रांगोळीकडे किंवा स्वस्तिककडे बघितलं तर ते विचार त्याचे तिथेच थांबतात आणि तो चांगल्या मनाने आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतो. तर अशा पद्धतीने मी इकडे रांगोळी काढून घेतली. आणि बघा ताईंनो, हे माझं जे शूट आहे ना, ते माझ्या स्त्रीने घेतलेलं आहे. आता तो माझं काम बघत बघत तो देखील मला असं कामामध्ये म्हणजे शूट करण्याच्या वगैरे मदत करत राहतो. तर आता इकडे उंबरट्याचं पूजन मी केलं. रांगोळीवरती हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करून घेतल्या. कारण गुरुवारी, अमावस्येला, पौर्णिमेला आणि अशा काही शुभवारी किंवा काही असं विशेष असेल तर असं माझं उंबरट्याला हळदीचं लेपन करून पूजन हे असतं. आता उंबरट्याचा मधोमध जे अष्टलक्ष्मीचं स्थान असतं, मी नेहमी सांगते, तर तिथे देखील मी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर तुळशी मातेची पूजा केली. आता यानंतर मी माझ्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करणार आहे. तर बघा ताईंनो, हिंदू धर्म हा जगातील अतिशय प्राचीन धर्मांपैकी एक आहे. या धर्मामध्ये देवपूजेला खूप महत्त्व दिलं जातं. देवपूजा म्हणजे फक्त देवाला फुलं अर्पण करणे, आरती करणे एवढेच नाही, तर मनाला शांतता देणारी, जीवनात योग्य दिशा देणारी एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. बघा, दररोज देवाची पूजा केल्याने माणसाच्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होतात. देवावर श्रद्धा ठेवली की माणसाला आत्मविश्वास मिळतो. जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची ताकद देखील मिळते. देवपूजा माणसाला नम्रता, संयम आणि चांगले संस्कार शिकवते. बघा, आपल्या धर्मामध्ये सकाळी उठून देवाचे स्मरण करणे हे एक सुंदर परंपरा आहे. त्यामुळे मन शांत राहतं. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी होते. देवभक्तीमुळे माणूस चांगल्या मार्गावर चालतो आणि समाजातही चांगले कार्य करण्याची त्याला प्रेरणा मिळते. म्हणूनच हिंदू धर्मामध्ये देवपूजा ही केवळ धार्मिक कृती नसून ती माणसाच्या मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. श्रद्धा आणि भक्ती यांच्या माध्यमातून माणूस आपले जीवन अधिक सुखी आणि अर्थपूर्ण बनवू शकलेला आहे. तर बघा ताईंनो, आता इथे तुळशीचं पूजन, उंबरटा पूजन झालं. देवांची मी देवपूजा करत करत तुमच्याशी थोडं देवपूजेचं महत्त्व काय आहे त्याबद्दल देखील बोलले. पण आता इथे अजून एका विषयावर मी बोलणार आहे. दर गुरुवारी मी स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करते. तर हा अभिषेक का करते किंवा यामुळे आपल्याला काय अनुभव येतात,
कारणं काय आहेत त्याची, तर यामुळे बघा सगळ्यात पहिलं म्हणजे गुरूंच्या तत्वांची कृपा मिळते. गुरुवार हा गुरुग्रहांशी संबंधित दिवस आहे, हा तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. या दिवशी स्वामी महाराजांची पूजा केल्याने गुरूंची कृपा मिळते आणि जीवनातील अडचणी कमी होतात. तसेच मनाला शांती मिळते, सकारात्मक ऊर्जा मिळते. अभिषेक करताना नामस्मरण प्रार्थना केल्यानं मन अगदी शांत होतं आणि आपली आत्मिक शक्ती वाढत असते. त्यानंतर बघा इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील मदत होते. बघा प्रत्येक स्वामी भक्त त्याच्या इच्छेनुसार गुरुवारी स्वामी महाराजांना दूध, पाणी किंवा पंचामृताने अभिषेक करत असतो आणि त्यांच्या कृपेनेच त्याच्या मनोकामना देखील पूर्ण होत असतात. पण बघा ताईंनो, मी मागे पण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले, मी फक्त अभिषेक जो आहे तो शुद्ध पाण्याने गंगाजल टाकूनच करते आणि स्वामी महाराजांच्या संपूर्ण मूर्तीला चंदनाचा लेप लावते आणि मग ते पुन्हा अभिषेक करून घेते. कारण माझ्याकडे ते अभिषेकचं पाणी किंवा दूध टाकायला जागा नाही, त्यामुळे मी फक्त स्वच्छ पाण्यानेच अभिषेक करत असते. त्याचबरोबर बघा भक्ती आणि श्रद्धा देखील वाढते नियमित अभिषेक केल्याने आणि जीवनात आपल्याला जे काही सद्गुण असतात ते आपल्या अंगी करतात. त्यानंतर संयम आणि विश्वास जो असतो तो निर्माण होतो. म्हणून अनेक भक्त गुरुवारी स्वामी महाराजांचा अभिषेक करून त्यांचे नामस्मरण करतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामी महाराजांचा आशीर्वाद जीवनात धैर्य आणि विश्वास देतो. तर बघा आता इथे देवपूजा पूर्ण झाली माझी. मी तुम्हाला देवपूजेचे महत्त्व सांगितलं किंवा मी स्वामी महाराजांचा अभिषेक का करते आणि त्याच्यामागची काय कारणं आहेत ती देखील सांगितली. आता देवपूजा पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम आणि पूजा पूर्ण झाल्याची पावती म्हणजे रांगोळी. बघा रांगोळीशिवाय पूजा ही अपूर्णच वाटते, त्यामुळे मी अशी छोटीशी रांगोळी इथे काढून घेतली. आता बघा गुरुवारच्या दिवशी मी स्वामी सेवेमध्ये कोणते मंत्र जप करते वगैरे ते सगळं थोडक्यात तुमच्याशी शेअर करते. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मर्त्रगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता माझे इकडे मंत्र जप तारक मंत्र बोलून झालं, त्यानंतर माळ जप झाला आणि मी इथे स्वामी महाराजांना मुजरा देखील करत आहे. मुजरा तर मी रोजच करत असते, सकाळ संध्याकाळ कुठे बाहेर जाताना देखील महाराजांना मुजरा केल्याशिवाय घरातून आम्ही बाहेर पडत नाही. तर अशा पद्धतीने देवपूजा माझी आजची गुरुवारची पूर्ण झाली. तर म्हणतात ना घरामध्ये बघा जेव्हा असे पूजा वगैरे होते, घंटानाद होतो, त्यानंतर सुवासिक अगरबत्ती, धूप, कापूर याचा सुवास सगळीकडे दरवळतो, तेव्हा घरातील वातावरण अगदी भक्तिमय होते. त्यामुळे देवपूजा ही रोज घरामध्ये झालीच पाहिजे. तुम्हाला जर वेळ नसेल तर कोरडी देवपूजा तरी तुम्ही आवर्जून करा. आता बघा देवपूजा झाल्यानंतर मी इकडे लगेच कपड्याची मशीन लावून घेणार आहे, कारण मला अजून जेवण पण बनवायचं आहे. तो गुरुवारचा दिवस हा अत्यंत धावपळीचा असतो. कितीही लवकर उठलं आणि कितीही काम आवरायचं म्हटलं तरीही वेळ पुरतच नाही, कारण जवळजवळ पूजेला 1-1.5 तास तर जातो. त्याच्यामुळे स्वयंपाकाला वेळच होतो. आता मशीन इकडे मी लावून दिली आणि लगेच जेवणाची तयारी करत होते, कारण बघा घड्याळाच्या काट्यानुसार चालावंच लागतं. घड्याळ काही थांबणार नाही आणि श्रीचा देखील स्कूलचा टायमिंग होत होता, त्याला टिफिन तयार करायचा होता, भाजी चपाती मला बनवायची होती. तर इकडे मी आज गवारीची भाजी तुमच्यासोबत शेअर करत आहे, तर ती जेवणासाठी बनवणार आहे. तर बघा वेळ फार कमी असल्यामुळे मी 2 गॅस चालू ठेवले होते आणि पटापट एकसाथ मी 2 कामं करत होती. आता जर कुकरमध्येच गवारी भाजायला घेतली तर माझा तिथे वेळ जाणार आणि दुसरा म्हणजे तोटा असा की गवारी भाजताना कुकर खूप खराब होतो, त्याचे काळे डाग कुकरला पडतात. त्यामुळे मी साईडच्याच काळ्या कढईमध्ये त्या गवारी भाजून घेते आणि लगेच
इकडे जे मी फोडणी करते कुकरमध्ये, तर ती देखील करते. म्हणजे माझी दोन्ही कामं एकत्र होत आहेत. गवारी पण भाजून होते आणि फोडणी पण करून होते. तेवढा वेळ माझा इथे वाचला गेला. आणि फोडणी माझी झाली, चांगले मसाले वगैरे भाजून झाले की मी लगेचच गवारी त्याच्यामध्ये टाकली, कारण गवारी पण तोपर्यंत भाजून झालेली होती. आणि आता एक शिट्टी मी देऊन घेणार आहे की लगेचच गवारीची भाजी तयार होणार. असं तर मी कढईमध्ये करते, पण आज मला वेळ फार कमी आहे, त्यामुळे घाई गडबडीमध्ये मी पटकन अशी कुकरला टाकली. पण हो ताईंनो, कुकरची टेस्ट आणि अशी शिजवून केलेली टेस्ट यामध्ये फरक हा नक्कीच पडतो. कुकरच्या भाज्यांपेक्षा अशा कढईमध्ये केलेल्या भाज्या त्यांची टेस्ट वेगळीच लागते. आता इथे बघा, मी लगेच शेवग्याची शेंगची भाजी बनवत आहे. त्यासाठी मी वाटण बनवून घेतलं होतं. कारण बघा इकडे काय होतं, माझ्या मुलांना जशी सवय आहे तशी कोणाची मुलं आहेत ती मला सांगा अगोदर. कारण माझी मुलं प्रत्येक गोष्ट अशी वेचून वेचून भाजी खातात. श्री टोमॅटो साईडला काढेल, कोथिंबीर साईडला काढेल. मग त्यापेक्षा या अशा वाटण करून केलेल्या भाज्या खूप फायदेशीर ठरतात. आणि त्याचा अजून एक फायदा होतो, तो म्हणजे कांदा आपल्याला कमी लागतो आणि वाटण केल्यामुळे कालवण आपलं जे आहे ते व्यवस्थित मिळून येतं, घट्ट होतं. आणि असे आपण 2-3 कांदे जरी चिरून घातले तरी आपल्याला कालवण असं पातळच झाल्यासारखं वाटतं. असो, ज्याची त्याची करण्याची पद्धत. आता मी लगेच इथे चपाती पटकन बनवून घेत आहे. म्हटलं श्रीचा टिफिन लगेच तयार करून घ्यायचा आणि मग बाकीची कामं जी काही आहे ती उरलेली करायची, ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता पीठ मी सगळ्यात आधी मळून ठेवलेलं होतं आणि मी मागे तुम्हाला बोलले की आता फूड प्रोसेसरमध्ये मी पीठ मळत नाही, कारण आता ते काय माहिती त्याचा काय प्रॉब्लेम झाला आहे. बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात, पीठच मळून तेवढं होत नाही आहे. बघू आता, एक तर त्याचा जार नवीन आणावा लागतो की अजून काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला आहे. असो, आता इकडे माझी चपाती देखील करून झालेली आहे. आणि बघा, पहिली चपाती ही थोडाफार अशी त्रास देतेच, तव्याला चिकटते, कधी काही पटकन ती पचली जात नाही, कारण तव्याचं टेम्परेचर लगेचच आपल्याला पटकन समजून येत नाही ना. तरी पण आता इथे व्यवस्थित तवा माझा तापलेला आहे आणि मी लगेचच चपाती याच्यावरती करून घेतली. म्हटलं आता घड्याळ देखील बघा अजिबात थांबत नाही, नुसता पळत राहणार. चपात्या वगैरे करून झाल्या, श्रीचा टिफिन पॅक केला, त्याची सगळी स्कूलची तयारी केली, बॅग वगैरे भरून. आता श्री जो आहे तो स्कूलला गेला, पप्पा सोडायला गेले होते. आता माझी पुढची जी काही कामं राहिलेली आहेत, म्हणजे गॅस ओटा साफ करायचा, भांडी वगैरे घासायची, तर ती मी आता इथे करून घेणार आहे. आणि हो, तर बघा, स्वयंपाक झाल्यानंतर माझंच नाही, प्रत्येक आपल्या ताईंचा किचन हा असाच मेसी होतो. कारण घाई गडबडीच्या वेळ असतो, आपण पटापट सगळं सामान आपल्याला लागणारं किचनवरती काढून घेतो आणि त्याच्यामुळे तो पसारा हा होतो. स्वयंपाक बनवताना प्रत्येकाचं हेच असतं, माझंच काही असं वेगळं नाही. तर बघा, किचन वगैरे साफ करून ठेवला, शेगडी साफ केली आणि लगेचच म्हटलं इथे स्वयंपाकाची जी भांडी पडली होती ती हात घासून टाकावी, कारण मग परत जेवणाची भांडी, स्वयंपाकाची भांडी, मग फारच भांडी साठली जातात आणि घासायलाही कंटाळा येतो, किंवा ती सुकली की त्याला टाईमही जास्त लागतो. मग अगोदर सगळं खरकटं भांड्यातलं व्यवस्थित काढून धुवून घेतली. आणि माझी ही सवयच आहे, भांडी घासायच्या अगोदर सगळं खरकटी भांडी मी व्यवस्थित धुवून घेते आणि त्याच्यानंतर मग भांडी घासून मग आता ती व्यवस्थित एका रॅकमध्ये सुकायला ठेवून देते. असं तर माझ्याकडे एक स्टीलचं मोठं रॅक आहे, हे प्लॅस्टिकचं एक छोटं रॅक आहे, तरीसुद्धा ताईंनो भांडी एवढी पडतात की या दोन्ही रॅकमध्ये सुद्धा कधी कधी बसत नाहीत. असो, आता इथे सगळी भांडी माझी तुमच्यासोबत गप्पा मारत घासून झाली. किचन मगाशीच साफ केला होता, पण इथे फक्त भांडी घासताना थोडासा जो मेसी झालेला होता तो साफ करून घेतला. आणि असं माझं जे क्लिनिंग होतं किचनची साफसफाईचं, म्हणजे जे आपण स्वयंपाक झाल्यानंतरचं करतो, तर ते आता इथे सगळं माझं घासून भांडी वगैरे किचन साफ करून शेगडी साफ करून झाली. त्याच्यानंतर जे घासणी असतात, कात्या, स्क्रब वगैरे, ते स्वच्छ करून धुवून मी ठेवून दिले. बेसिनची जाळी व्यवस्थित घासून ठेवली आणि ही मी अशी थैली ठेवते, त्याच्यामध्ये ओला कचरा साठवते. तर हँडवॉश करून घेते आता, कारण माझी बाकी सगळी कामं झालेली आहेत. आणि त्याच्यानंतर बघा, मी तुम्हाला माझा किचन ओटा शेअर करते. किती सुंदर असं मस्त वाटतो ना, असं चकचकीत. बघा, असं छान असा किचन ओटा आपला असेल तर मन खूप प्रसन्न होतं. तर बघा, इकडे माझी गवारीची शेंगीची भाजी तयार आहे.
त्यानंतर हे शेवग्याच्या शेंगाचं कालवण बनवलं आहे मी, ते पातळ. चपाती झालेली आहे आणि भात रात्री ऋतूनी खूप एक्स्ट्रामध्ये लावलेला होता, त्याच्यामुळे आता तोच गरम करून आम्ही जेवणासाठी घेणार आहोत. तर बघा कधी कधी असं होतं की एवढं टाकून द्यायला पण मन होत नाही ना ताईंनो. त्याच्यानंतर लगेचच आता मी रॅकवरची कपडेही काढून घेतली. तुम्ही म्हणाल कोणत्या टायमिंगची कपडे काढली, तर रात्री कपडे जास्त होती त्याच्यामुळे मी एक मशीन लावली होती आणि रात्रभर एका रॅकवरती ती कपडे सुकत होती, ती आम्ही काढलीच नव्हती. आता मग म्हटलं सकाळी आता परत कपडे सुकवायची आहेत, मग ती सर्वात आधी काढून घेतली, कपडे इथे सुकायला घातली. आणि कारण मग आता बघा जवळजवळ 1:30-1चा टायमिंग हा असेल श्री स्कूलला गेल्यानंतरची. ही उरलेली माझी बाकीची सगळी कामं असतात, मग त्याच्यासाठी मला तो वेळ मिळतो. आता इथे बघा मी तुमच्यासोबत शेअर करते की माझी ही जी झाडं आहेत कुंडीतली, तर ह्या गुलाबाच्या झाडाची एक साईडची पूर्ण सगळी पानं गळालेली आहेत. पण बघा या फांदीवरती ना एवढ्या कळ्या आलेल्या आहेत गुलाबाला की काही विचारू नका. पण आता ह्या उन्हामुळे झाडांचं असं कधी कधी होतं, पानगळतीसुद्धा होते. आता इकडे मी चपाती एक पक्ष्यांसाठी अशी रोज बनवते, ती एक्स्ट्रामधली इथे ठेवून दिली वाटीमध्ये. मी तुम्हाला बोलले होते ना की उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांसाठी पाणी खायला वगैरे तुम्हाला जिथे कुठे जागा असेल घराच्या बाहेर तर तिथे ठेवून द्या. तर बघा अशा प्रकारे आजचा हा गुरुवारचा व्हिडिओ मी आजच तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला तर जाता जाता नक्की एक लाईक करा. चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. बाय.